नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पितृपक्ष विशेष पाटवडीची रेसिपी पाहणार आहोत। याला थापी वडी असेही म्हणतात। अगदी मऊसूत होतात ह्या वड्या, खातानाही अजिबात पिठा लागत नाही। हे बघा, इथे मी बनवून घेतलेल्या आहेत। खूप छान मऊसूत झालेल्या आहेत, पिठाच्या गाठी अजिबात होत नाहीत अशा पद्धतीने बनवल्या तर। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। कढई गरम करायची आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं का पाव चमचा जिरे घालायचे आणि अगदी 2 चिमूटभर हिंग घालून घ्यायचे। मी इथे 3 हिरव्या मिरच्या आणि 6-7 लसणाच्या पाकळ्याची थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेते। परतवून घ्यायची व्यवस्थित। आता याच्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे। मी इथे 1 कप बेसन पीठ घेतले, त्यासाठी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने पाणी पण मोजून घ्या। आता चवीनुसार मीठ घालायचे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, मिक्स करून घ्यायचे आणि ह्या पाण्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची म्हणजे पटकन उकळी येते। आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। मी इथे 1 कप बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यातल्या गाठी पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत पिठाच्या। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। हे बघा, मी याच्यातल्या सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, 1-5 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। मध्ये एकदा हलवून घ्यायचं झाकण ठेवल्यानंतर, म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही। गॅस एकदम बारीक करायचा आहे। 5 मिनिटं हे मी छानपैकी शिजवून घेतलेलं आहे। बघा, पीठ छान घट्ट झालंय, गोळा होतो याचा। आता एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी प्लेटला तेल लावून घेतले, त्याच्यामध्ये सगळं मिश्रण मी काढून घेते। आता वड्या आपल्याला थापून घ्यायच्या आहेत, तर एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि हाताला लावून घ्यायचं आहे थंड पाणी, म्हणजे वड्या थापताना हाताला चटका बसत नाही। आणि पातळसर असं थापून घ्यायचं आहे। हाताला थंड पाणी लावायचं आणि मगच थापायचं आहे। मी इथे थापून घेतलं आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे ताटामध्ये। आता याच्यावरती किसलेलं ओलं खोबरं घालायचं किंवा सुकं खोबरं घातलं तरीही चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। पुन्हा एकदा हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान चिकटतं वडीला। आता वड्या कट करून घ्यायच्या। मी इथे डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेते, आपल्याला हवं तर स्क्वेअर शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता। एकदम मऊसूत होतात त्या वड्या, खातानाही अजिबात पिठा लागत नाही ह्या पद्धतीने बनवल्या तर। जास्त वेळ लागत नाही बनवायला, अगदी 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। वड्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, छान मऊसूत झालेल्या आहेत, चवीलाही छान लागतात। तर ह्या पितृपक्षात ह्या पद्धतीने पाटवडी किंवा याला थापी वडी असेही म्हणतात, तर नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। याचप्रमाणे मी पितृपक्षाच्या संपूर्ण थाळीची रेसिपी पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।